नमस्कार मित्रांनो, मी असलम शेख आपल्या यूट्यूब चॅनलला सर्वांचं स्वागत आहे। तर आजचा जो मुद्दा आहे तो म्हणजे आज 1-2 दिवसांमध्ये एवढे सारे कॉल आलेत की सर आमच्या गावातील मुलांनी डबल फॉर्म भरलेत, आमच्या अकॅडमीतील डबल मुलांनी फॉर्म भरलेत, तर आम्ही फॉर्म डबल भरू का काय करू, असे भरपूर सारे मला कॉल येत आहेत। 200-250 मिनिमम मुलांचे कॉल झालेत एक दिवसामध्ये। तर मित्रांनो, प्रॉब्लेम येणार आहे का प्रॉब्लेम येणार नाही हा मेन मुद्दा आहे। अडचण येईल किंवा नाही तर हे आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून व्हिडिओ पोलीस भरतीबद्दल नवीन व्हिडिओ बनवले की लगेच तुम्हाला नोटिफिकेशन पडेल। तर मित्रांनो, सुरू करूया आजच्या व्हिडिओला। तर मित्रांनो, पोलीस भरती आता नवीन 2024 मध्ये 22-23 ची भरती निघालेली आहे। त्यामध्ये मेन मुद्दा होता पोलीस भरतीचा फॉर्म भरतानाच आधार कार्ड, आधार कार्ड कंपल्सरी तुम्हाला फॉर्म भरताना लागत होतं, बरोबर आहे। म्हणून तुम्ही ज्यावेळेस पोलीस शिपाई, चालक, SRPF व जेल हे 4 फॉर्म तुम्हाला लीगली भरता येत होते। आणि प्लस पॉइंट 5वा, बॅट्समनचा देखील एक 5वा फॉर्म भरता येत होता। तर मित्रांनो, हे तुम्ही जिल्हा पोलीससाठी कोणत्याही जिल्ह्यासाठी एक फॉर्म, चालक पदासाठी एक फॉर्म, SRPF गट नंबर 19 पैकी कुठेही एक फॉर्म व जेल पोलीस 4 जेलपैकी एक ठिकाणी कुठेही फॉर्म भरता येत होता। आणि 5वा जो फॉर्म होता तो म्हणजे बॅट्समन, ज्या मुलाकडे बॅट्समनचं सर्टिफिकेट आहे, त्याला वाद्य वाजवता येते, अनुभव आहे, त्या मुलाला 5वा फॉर्म भरता येत होता। मग तुम्ही पहिला ज्यावेळेस फॉर्म भरत त्यावेळेस तुम्ही रजिस्ट्रेशन आधार कार्डवरती करत होता। आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर तुमचं प्रोफाईल एक बनत होती आणि त्यामध्ये जाऊन आपल्याला बाकीचे हे 3 फॉर्म भरता येत होते, 4 फॉर्म भरता येत होते। तर मुलांनी काय केलेलं आहे आता की आधार कार्ड तर मेन मुद्दा आहे। आधार कार्डचा नंबर काय मुलांचा असा आहे, असा आधार कार्ड नंबर आहे। काय मुलांनी हे जे शेवटचे हे 3 आकडे आहेत ती चेंज केले। काय मुलांनी एक आकडा चेंज केला, काय मुलांनी 4 आकडे चेंज केले आणि चेंज करून फॉर्म भरलेला आहे। काय मुलांनी डायरेक्ट आधार कार्ड नंबरच पूर्ण चेंज केला, वडिलाचा टाकला किंवा भावाचा टाकला आणि प्रोफाईल तयार केली आणि आतली माहिती तुमची प्रॉपर भरलेली आहे। तर मित्रांनो, मुलांना गैरसमज आहे, ज्या प्रत्येक मुलांना डबल फॉर्म भरला त्याला वाटतंय की मी खूप हुशार आहे, मी शासनाला फसवलं आहे किंवा शासनाला मूर्ख बनवले आहे। पण मित्रांनो, एक नेहमी लक्षात ठेवा, ज्यावेळेस पोलीस भरती त्यांनी आधार कार्ड लिंक केलेलं आहे त्यामध्येच त्यांनी काहीतरी नियम अटी लावले असतील त्या भरतीमध्ये की कंपल्सरी अगोदर नव्हतं होत, यावर्षी आधार कार्ड कंपल्सरी केलं आहे। तर त्यामध्ये काय ना काय त्यांनी भरतीच्या प्रक्रियेत वेगळा फाउंड चालवला असेल की जेणेकरून नवीन मुलांना जर डबल फॉर्म भरला तर त्याला कुठं ना कुठं आळा लागला पाहिजे, तिथं बंधनं असली पाहिजे। तरी देखील मुलांनी अतिशहाणपणा काय मुलांनी करून अशा प्रकारे किंवा नंबर चेंज करून फॉर्म भरलेले आहेत। ठीक आहे, तुमचा फॉर्म पण सबमिट झाला। ज्यावेळेस याच्या अगोदर तुम्ही फॉर्म भरत होता 2018, 19, 17 पर्यंत, त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस फॉर्म भरत होता त्यावेळेस तुमचा आवेदन अर्ज येत होता। त्यामध्ये तुमची पूर्ण माहिती, तुम्ही 10वी-12वी मार्क लिस्ट, डोमासाईल, जातीय दाखला, कुठलं 5% आरक्षण सर्टिफिकेट आहे त्याची माहिती, हे संपूर्ण तुमच्याकडे एक प्रिंट येत होती। या बारीनं तसं कोणत्याही प्रकारचं तुमच्याकडे काय आलेलं नाही, फक्त तुम्ही चलन करताय, चलनचंच फक्त तुमच्याकडे एक पावती आहे आणि तिथं तुमचा फोटो आणि सही, एवढंच तुमच्याकडे फक्त एकच पेजचं तुमच्याकडे अर्ज भरलेला किंवा फॉर्म भरलेला चलनच आहे, त्याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे काहीच नाही, बरोबर। तर मित्रांनो, तुम्ही जर आता भरतीला गेला, भरतीला त्यांनी ज्यावेळेस ग्राउंडचे हॉल तिकीट सोडले त्यावेळेस जर तुम्हाला कंपल्सरी आधार कार्डचा नंबर जर मागितला, कंपल्सरी आधार कार्डचा नंबर मागितला आणि
हॉल तिकीट काढण्यासाठी ते नंबर टाका आणि त्यानंतर तुमचं हॉल तिकीट येईल. असं जर त्यांनी केलं तर तुम्ही तिथे सापडू शकता. कारण आधार कार्ड हा एकाच नंबरचा असतो आणि तुम्ही अशा प्रकारे फसवून जर आधार नंबर टाकून दुसरे फॉर्म भरलेत, त्या ठिकाणी जर तुम्ही हा आधार कार्ड चुकीचा टाकला तर तुमची माहिती अजिबात येणार नाही. आणि याच माहितीचा त्यांना त्या वेबसाईटमध्ये काय चेंजेस झाला असेल किंवा त्यांनी काहीतरी आतमध्ये काय केलं असेल तर या दोन्हीचं कॅल्क्युलेशन नाव एक येते, आधार कार्ड नंबर चुकीचा येतोय. त्यामुळे हे जर तुमचे सर्व फॉर्म कॅन्सल झाले तर तुम्ही खूप मोठ्या संकटात येऊ शकता मित्रांनो. खूप मोठ्या संकटात येऊ शकता. ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि बॅड लकली काहीच प्रॉब्लेम आला नाही यांच्याकडून. या ठिकाणी काही चेक केलं नाही, तुमच्याकडे डायरेक्ट आपलं हॉल तिकीट सोडलं दरवर्षीप्रमाणे आणि तुम्ही डायरेक्ट भरतीला गेला. तिथनं जर तुम्हाला काही विचारलंच नाही तर ते तुमचं नशीब. आणि जर अशा प्रकारे काय घडलं तर तुम्ही 100% भरतीतून बाहेर पडू शकता मित्रांनो. ही तळ्यात मळ्यात जर तर अशा प्रकारे फॉर्म आहे. जे मुलं हुशार आहेत, ज्या मुलांची 4-5 वर्ष भरतीमध्ये गेलेत, अनुभव आहेत, त्या मुलांनी अजिबात डबल फॉर्म भरलेला नाही. एक लक्षात ठेवा. जे नवीन आहेत, ज्याला अजून अनुभव कमी, त्याच मुलांनी फॉर्म भरलेत. आणि जो मुलगा वाटतो मी शुअरली काम होईल त्या मुलाने एकच फॉर्म भरलेला आहे. लिगली आपले जेवढे फॉर्म आहेत तेवढेच फॉर्म आहेत. एवढे तुम्हाला फॉर्म भरता येतात. याच्या व्यतिरिक्त दुसरा फॉर्म जर तुम्ही भरला तर नक्कीच संकटामध्ये येणार आहे. तर मित्रांनो, आता तुम्हीच ठरवायचं पुढे काय होईल आणि काय नाही. विचार करण्यात वेळ वाया घालवायचा नाही. आता आपण जी चूक केली त्याला सामोरे जाणं गरजेचं आहे. जे होईल ते होईल, तुम्ही त्याला सामोरे जावा. परंतु माझं एकच मत आहे की अशा प्रकारे काहीतरी पुढे घडू शकतं हे तुमच्यापर्यंत पोचलं पाहिजे. माझ्याकडून तुम्हाला फक्त एवढंच आहे की तुम्ही डबल फॉर्म भरलेत, ठीक आहे, भरा, काय प्रॉब्लेम नाही. मी कुणालाही अडवलेलं नाही, कुणाला सजेस्ट पण केलेलं नाही की भरा किंवा भरू नका. परंतु तुम्ही वर्षभर एवढे अभ्यास केला आहे, वर्षभर ग्राउंड केलेलं आहे, त्या कष्टाचं फळ तुम्हाला भेटलं पाहिजे. हेच फक्त माझी तुमच्याबद्दल अपेक्षा आहेत. माझ्याबद्दल म्हणजे माझ्या मनाला लागणारी गोष्ट आहे की मुलगा एवढं कष्ट करतो तर त्याला नक्कीच त्याचा लाभ झाला पाहिजे. कारण अशा बारीक गोष्टीतून तो मुलगा जर बाहेर आला तर खूप 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 संकट त्या मुलावर येणार आहे. त्यामुळं जेवढं होतं आहे तेवढं चांगलंच व्हावं. जेवढं मुलांनी फॉर्म भरले त्यांची बाजूनं काहीही घडो पण त्याला तुम्हाला सामोरे जावं लागणार आहे. जे होईल ते होईल. तुम्ही आता रिस्क घेतलेला आहे तर त्याला सामोरे जावा. ज्या मुलांनी रिस्क नाही घेतला त्यांनी शाबूत आहे, त्यांनी अभ्यास करा, ग्राउंड करा चांगलं. आणि आपली जागा एकच फॉर्म आहे आणि 100% ती जागा तुम्हाला मारायची आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं डबल फॉर्मबद्दल? तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकताय. अजून व्हिडिओ जास्त मुलांपर्यंत पोहोचवा, ज्या मुलांना आपल्याकडून ही माहिती भेटली पाहिजे की डबल फॉर्म भरल्यामुळं काय होतं आणि न भरल्यामुळं काय होतं हे त्यांच्यापर्यंत पण त्यांच्या डोक्यामध्ये पण आलं पाहिजे. जय हिंद मित्रांनो, भेटूया पुढील